शुक्रवार सगळ्यांना. तर आज आपला डे 4 आहे कोकण राईड सिरीजचा. तर आता मी निघालो आहे राजापूरला, माझ्या मामाकडे जाणार आहे. तर माझ्या गावावरून हार्डली 2-3 तासाचं अंतर आहे. तर आधी आपल्या कुलदेवता काळभैरवाचं दर्शन करून प्रवासाला सुरुवात करूया. तर चला दर्शन करून घेऊ आणि मग आपण निघूया. आपलं देवदर्शन करून झालं आहे, तर आपण आता पुढच्या प्रवासाला निघू. चला. Light up the night, electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control, feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Skyscrapers hum a steady tune. आता मी पोचलो आहे राजापूरच्या इथे सौंदळला. तर आता मामाडे आलो आहे मी. आता फ्रेश फिश पण मस्त की आता आम्ही इकडच्या आदिनाथ मंदिरातला आलो आहे पाय पडायला. तर चला आपण दर्शन घेऊया. चाललं की काय? आपलं दर्शन करून झालं आहे आणि हे स्वयंभू आहे आदिनाथ मंदिर सौंदळला. तर चला आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ. ते नवनाथ म्हणून आहे, त्यांच्यावर पाय पडून घेऊया. तर आता आपण आलो आहे स्वयंभू श्री गांगोदेव मंदिर. तरी तुम्ही बघू शकता स्वयंभू श्रीदेव गांगो मंदिर, कौलारू मंदिर आहे. तर आताच आपलं दर्शन करून झालं आहे. तर आता आपण जाऊया घरी. तर आता आपण वाडीतले मंडळींना भेटतो आहे आणि जवळचे मंदिर पण बघून येतो आणि दर्शन घेतो.
तर दुपारी मी देवदर्शन करून आलो. त्यानंतर देवदर्शनंतर मग दुपारी घरी आल्यावर जेवण झालं आणि जेवणानंतर मस्त झोप काढली आणि आता उठलो आहे. आता मस्त फ्रेश होऊन आपण जरा इकडचा परिसर बघूया. हे आहे माझ्या मामाचं घर. तिकडे मेन एंट्रन्स गेट आहे. हे गार्डन. तर चारी बाजूला झाडं आहे आणि पुढे ते बघायला झालं ते जंगल आहे साईडला. आणि हा रस्ता. तर घराकडे जायला इथे चांगला पक्का रस्ता बनवला आहे. तिथे तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर इझिली आणू शकतात. तर ह्या साईडला विहीर पण आहे. चला ती पण बघून घेऊ आपण. तर खूप मोठी विहीर आहे बघू शकता आणि खूप डीप आहे. तर इथे गार्डन भरलं आहे. ते वेगळ्या विविध प्रकारची झाडं लावले आहे. जसं की म्हाड, नारळाचं, ते काजू, कलम इत्यादी झाडं आहे. आणि हा रस्ता आपला सरळ बाजारपेठेत जातो. इथे पण विविध प्रकारची झाडं, फुलांची तुम्ही बघू शकतात. आता संध्याकाळ झाले. तर संध्याकाळच्या वेळेला आपण आलो आता बीचवर. इथे सनसेटचा आनंद घ्यायला. तर समोर तुम्हाला दिसत असेल तिथे नदी आहे आणि नदीवर हा ब्रिज. तिथे गावातली पोरं फिशिंग पण करतात. तुम्हाला नदी दाखवतो. ते बघा केवढी मोठी नदी आहे. तिथे नदीमध्ये आंघोळ करायला पण येतात संध्याकाळच्या वेळी. बघा सूर्य मावळताना पिऊ. मारता काय को ऐसा ही रखना थैली लेके जाएंगे. उतना ही है ना. हो बघितलं. कुठे पण जा. आपण इथे जवळच इथे एक मंदिर आहे, रवळनाथ मंदिर. आपण तुम्ही बघू शकतात. जुनं मंदिर आहे इकडचं. देव रवळनाथ मंदिर, कौलारू मंदिर आहे. आणि सूर्यास्ताच्या वेळी इथे मस्तच वाटतं. चला आपण त्याचं दर्शन करून घेऊया. तर आपलं दर्शन झालं आहे. तिकडचं मंदिराचा परिसर खूप छान आहे. हे समोर जुनं वटवृक्ष पण आहे, वडाचं झाड. इथे शांत वाटतं इथे बसल्यावर आणि मस्त हवा पण लागते. तर बरीचशी मुंबईची मंडळी ज्यांच्याकडे घरी नेटवर्क येत नाही तर इथे येऊन बसतात त्यांचा लॅपटॉप घेऊन. तर मोबाईलच्या इंटरनेटने ते कामं पण करतात.
मंदिराच्या शेजारी जिथे आपल्याला वडापावचा स्टॉल आहे तर गरमागरम आपण बघूया काय मिळतं आहे का. तर फेरफटका मारून झाला आपला आणि आता आपण घरी परतलो आहे. आता थोड्या वेळाने जेवण घेऊ आणि मग पुढच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात करू. तर हा व्हिडिओ इथेच थांबतो. तर भेटूया पुढच्या भागात.